पहलगाम हल्ल्यावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद. आता दहशतवाद्यांना शोधणं महत्त्वाचं. कुणाला काढा असं मी बोलणार नाही. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यावर पवारांचं वक्तव्य, तर राऊतांकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. पवारांच्या धर्मावरच्या वक्तव्यावरून वाद. पहलगाममध्ये धर्म विचारून मारलं का याबाबतचं सत्य माहिती नाही. शरद पवारांचं वक्तव्य, तर ज्यांचे नातेवाईक मारले गेले आहेत त्यांनी काय सांगितलं ते ऐका. फडणवीसांचा पवारांना सल्ला. पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार असल्याचे संकेत. उत्तर काश्मीरमध्ये भारतीय राफेल विमानांच्या रात्रभर घिरट्या. लष्कर प्रमुखांकडूनही नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा आढावा. आदिल शहाच्या कुटुंबियांना उपमुख्यमंत्री शिंदेंकडून 5 लाख रुपयांची मदत सुपूर्द. एकनाथ शिंदे आदिल शहाच्या कुटुंबियांना घरही बांधून देणार. पहलगाममध्ये पर्यटकांना वाचवताना आदिल शहा यांचा मृत्यू. श्रीनगरमध्ये अडकलेले 232 पर्यटक विशेष विमानानं मुंबईमध्ये दाखल. मुंबई विमानतळावर मंत्री आशिष शेलारांकडून पर्यटकांचं स्वागत. 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. शिंदेंविरोधात व्यंगात्मक गाणं करणाऱ्या कुणाल कामराला हायकोर्टाचा मोठा दिलासा. चार्जशीट दाखल करेपर्यंत अटकेपासून अभय. मात्र कामरावरील दाखल गुन्हा रद्द करण्यास नकार. बदलापूर अत्याचारामधील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण. आतापर्यंत दोषी पोलीस अधिकाऱ्याविरोधात एफआयआर दाखल का नाही, कोर्टानं सुनावलं. तपास कागदपत्र घेऊन हजर राहण्याचे मुंबई गुन्हे शाखेच्या सहपोलीस आयुक्तांना निर्देश. ठाण्यातील घोडबंदर मार्गावर उद्यापासून 100 तासांचा मेगा ब्लॉक. गायमुख घाटाच्या कामासाठी रात्री 1 ते मंगळवारी रात्री 1 पर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद राहणार. भिवंडी मार्गे वाहतूक वळवणार. परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिस्टन पूल आज रात्री 9 वाजल्यापासून बंद. नवीन पूल बांधण्यासाठी सुमारे 2 वर्षांचा काळ लागण्याची शक्यता. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांकडून पर्यायी मार्गाची व्यवस्था.